नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक नवीन जाहिरात बघणार आहोत। जवळपास 15,000 पदांसाठी ही जाहिरात आलेली आहे। सर्वचे सर्व पदवीधर विद्यार्थी फॉर्म भरण्याकरिता पात्र आहेत। तुमच्याकडे कोणत्याही स्ट्रीममध्ये डिग्री असेल तरी सुद्धा तुम्ही हा फॉर्म भरू शकता। वेगवेगळ्या पदांसाठी ऑलमोस्ट 15,000 पदांसाठी ही जाहिरात आलेली आहे। ही जाहिरात तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे, म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा। तुमचा कुठलाही टाइम वेस्ट न करता आता आपण आजची जाहिरात बघून घेऊया। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ही आजची आपली जाहिरात आहे। स्टाफ सिलेक्शन कमिशन म्हणजेच SSC तर्फे ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। यामध्ये परीक्षेचे नाव बघा, कंबाइंड ग्रॅज्युएट लेवल एक्झामिनेशन 2025 म्हणजेच बघा CGL, SSC CGL या परीक्षेचे नाव आहे। सर्वचे सर्व ग्रॅज्युएट विद्यार्थी यासाठी एलिजिबल आहेत। ओके, बघा फॉर्म भरायला जी सुरुवात आहे ती 9 तारखेला फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे। 9 जून ते 4 जुलैपर्यंत तुम्ही या परीक्षेचा फॉर्म भरू शकता। त्यानंतर जर तुम्हाला यामध्ये काही तुमच्या फॉर्ममध्ये जर तुम्हाला काही चेंजेस करायचे असतील तर 4 तारखेनंतर सुद्धा 11 जुलैपर्यंत तुम्ही यामध्ये चेंजेस करू शकता। ओके, फॉर्म भरण्याची लास्ट डेट आहे 4 जुलै आणि करेक्शन करण्याची लास्ट डेट आहे 11 जुलै। ठीक आहे, यामध्ये टियर 1 एक्झामिनेशन म्हणजेच प्रिलिम जे आहे, 2 परीक्षा यामध्ये तुमच्या होत असतात। प्रिलिम होत असते आणि मेन होत असते। यालाच इथे बघा टियर 1 एक्झामिनेशन आणि टियर 2 एक्झामिनेशन असे म्हणतात। यामध्ये टियर 1 एक्झामिनेशन म्हणजे प्रिलिम बघा 13 ऑगस्ट रोजी, 13 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट या दरम्यान तुमची प्रिलिम होणार आहे। वेगवेगळ्या शिफ्टमध्ये तुमची परीक्षा होत असते आणि त्यानंतर नॉर्मलायझेशन सुद्धा यामध्ये होणार आहे। ठीक आहे, त्यानंतर टियर 2 म्हणजे तुमचे जे मेन्स एक्झामिनेशन आहे ते डिसेंबर महिन्यामध्ये होणार आहे। ठीक आहे, डेट यांनी दिलेली नाही, परंतु महिना यांनी परीक्षेचा जो महिना आहे तो यांनी इथे दिलेला आहे। त्यानुसार तुम्ही तुमचा अभ्यास सुरू करू शकता। आता यानंतर बघा एज लिमिट बघा, वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळी एज लिमिट राहणार आहे। उदाहरणार्थ असिस्टंट सेक्शन ऑफिसर म्हणजेच ASO। ओके, ASO या पदासाठी 20 ते 30 वर्षे एज लिमिट राहणार आहे। यामध्ये बघा ओपन कॅटेगरीची ही एज लिमिट आहे। यामध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना एज रिलॅक्सेशन सुद्धा मिळत असते। उदाहरणार्थ SC ST कॅटेगरी 5 वर्षे आणि OBC कॅटेगरी 3 वर्षे अशा प्रकारे एज रिलॅक्सेशन मिळणार आहे। दिव्यांग विद्यार्थी असेल किंवा एक्स सर्व्हिसमॅन असेल त्यांना सुद्धा एज रिलॅक्सेशन हे मिळणार आहे। तर ही जी एज लिमिट आहे वेगवेगळ्या पदांसाठी तुम्ही स्वतः बघून घेऊ शकता। ओके, काही पदे तुम्हाला ग्रुप B ची इथे दिसणार आहे, तर काही पदे बघा ग्रुप C इथे तुम्हाला दिसणार आहेत। ओके, तर अशा प्रकारे ग्रुप B आणि ग्रुप C या पदांसाठी इथे बघा यांनी जाहिरात काढलेली आहे। आता समोर बघा, आता इथे जर आता मॅक्झिमम पदांसाठी इथे 18 ते 30 वर्षे इथे आहे। ओके, 30 वर्षाच्या वर इथे कुठेही मला एज रिलॅक्सेशन इथे आहे बघा। ज्युनियर स्टॅटिस्टिक ऑफिसर इथे बघा 18 ते 32 वर्षे इथे यांनी दिलेलं आहे। ओके, त्यानंतर बाकी ठिकाणी बघा 18 ते 27 सुद्धा आहे। ठीक आहे, जिथे बघा ग्रेड पे लेवल 5 आहे तिथे 18 ते 27 वर्षे इथे यांनी दिलेलं आहे आणि पे लेवल 4 मध्ये सुद्धा 18 ते 27 वर्षे यांनी इथे दिलेलं आहे। मॅक्झिमम एज इथे दिसून राहिलेलं आहे 32 वर्षे। ओके, ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसरसाठी 32 वर्षे आहे। यापेक्षा जास्त इथे एज लिमिट दिसून राहिलेली नाही। आता इथे बघा विद्यार्थी मित्रांनो, एज रिलॅक्सेशन सुद्धा दिलेलं आहे। हे स्वतः तुम्ही व्हिडिओ पॉज करून बघून घेऊ शकता। ओके, हे बघा प्रॉपर एज रिलॅक्सेशन यांनी इथे दिलेलं आहे। आता एज्युकेशनल क्वालिफिकेशन आपण बघून घेऊया। यामध्ये ऑलमोस्ट सर्व पदांकरिता ग्रॅज्युएशन मागितलेलं आहे। ओके, ऑलमोस्ट सर्व पदांकरिता ग्रॅज्युएशन यांनी मागितलेलं आहे, परंतु काही पदे अशी आहेत ज्यामध्ये यांनी थोडं वेगळं एज्युकेशनल क्वालिफिकेशन मागितलेलं आहे। ते बघा ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर, जे मी तुम्हाला सांगितलं की 32 वर्षे आहे लिमिट। तर ही जे पोस्ट आहे यासाठी बघा बॅचलर्स डिग्री इन एनी सब्जेक्ट फ्रॉम रिकग्नाइज युनिव्हर्सिटी और इन्स्टिट्यूट विथ ॲटलिस्ट 60% मार्क्स इन बघा मॅथेमॅटिक्स ॲट 12th स्टँडर्ड लेवल। म्हणजे तुमच्याकडे डिग्री असणे गरजेचे आहे, प्लस 12वीमध्ये गणित सब्जेक्ट पाहिजे, तुमच्या मॅथ सब्जेक्ट पाहिजे ज्यामध्ये तुम्हाला 60% मार्क असणे गरजेचे आहे।
ओके, याचा अर्थ असा होत नाही की 12वी पास विद्यार्थी एलिजिबल आहे, असा याचा अर्थ होत नाही. डिग्रीच पाहिजे तुमच्याकडे. ओके, कोणत्याही फील्डमध्ये डिग्री पाहिजे, परंतु 12वीत गणित हा सब्जेक्ट पाहिजे आणि त्या गणित विषयामध्ये 60% मार्क पाहिजे तुम्हाला. ओके, मला असं वाटतं की तुम्हाला समजलेलं असेल. किंवा बघा, किंवा बॅचलर्स डिग्री इन एनी सब्जेक्ट विथ स्टॅटिस्टिक्स ॲज वन ऑफ द सब्जेक्ट्स ॲट डिग्री लेवल. म्हणजेच तुमच्याकडे डिग्री पाहिजे आणि डिग्रीमध्ये स्टॅटिस्टिक्स हा विषय पाहिजे तुम्हाला. इतरही विषय चालतील, परंतु त्याशिवाय स्टॅटिस्टिक हा वन ऑफ द सब्जेक्ट पाहिजे. ओके, किती % मार्क मिळायला पाहिजे हे वगैरे यांनी दिलेलं नाही. फक्त स्टॅटिस्टिक हा विषय तुम्हाला डिग्रीमध्ये असणे गरजेचे आहे. ओके, तर एक तर तुमच्याकडे डिग्री असायला पाहिजे कोणत्याही फील्डमध्ये, आणि 12वीमध्ये गणित विषय असायला पाहिजे आणि त्या गणित विषयामध्ये 60% मार्क असायला पाहिजे, किंवा डिग्रीमध्ये तुम्हाला स्टॅटिस्टिक विषय असणे गरजेचे आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेटर ग्रेड 2. ओके, यासाठी बघा, बॅचलर्स डिग्री इन एनी सब्जेक्ट विथ स्टॅटिस्टिक्स ॲज वन ऑफ द सब्जेक्ट्स फ्रॉम रिकग्नाइज युनिव्हर्सिटी ऑर इन्स्टिट्यूट. ओके, तर इथे सुद्धा त्यांनी तेच मागितलेलं आहे, डिग्री पाहिजे आणि स्टॅटिस्टिक हा विषय पाहिजे. ओके, आणखी एक महत्त्वपूर्ण बघा, यांनी असं म्हटलेलं आहे की फक्त एक पेपर दिलेला असायला नको. म्हणजे काही जे कोर्सेस असतात, उदाहरणार्थ काही बघा इंजिनिअरिंग कोर्सेस असतात, त्यांना फर्स्ट इयरमध्ये स्टॅटिस्टिक नावाचा विषय असतो, तर असं चालणार नाही. ओके, असं चालणार नाही. इथे बघा यांनी काय म्हटलेलं आहे, लेवल, हे बघा, डिग्री लेवल इन पार्ट 1, पार्ट 2 अँड पार्ट 3. ओके, पार्ट 1, पार्ट 2 और पार्ट 3 और इन ऑल द 6 सेमिस्टर्स. ओके, ऑफ 3 इयर डिग्री कोर्स. यामध्ये तुम्हाला स्टॅटिस्टिक विषय पास करणे गरजेचे आहे. म्हणजे प्रॉपर स्टॅटिस्टिक विषय तुमच्या असणे गरजेचे आहे. ओके, डिग्रीमध्ये फक्त एक पेपर आहे, एक पेपर दिलेला आहे, जसं काही बघा इंजिनिअरिंग कोर्सेसमध्ये होत असते. एक बघा फर्स्ट इयरमध्ये पेपर असतो स्टॅटिस्टिक्सच्या, किंवा बघा इतरही काही जे आहे कोर्सेस असतात ज्यामध्ये स्टॅटिस्टिक्स नावाचा एक पेपर विद्यार्थी पास करत असतात. तर तसं चालणार नाही. कसं चालेल बघा, जसं कॉमर्समध्ये असते, स्टॅटिस्टिक्स नावाचा प्रॉपर एक विषय असतो जो बघा 3ही वर्षी तुम्हाला राहत असतो, ते तुम्हाला पास करणे आवश्यक आहे. ओके, तेव्हा तुम्ही स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेटर ग्रेड 2 नावाच्या पोस्टसाठी फॉर्म जे आहे तुम्ही भरू शकाल. ओके, म्हणजेच एलिजिबल तुम्ही असाल. ठीक आहे. आता बघा समोर, इतर पदांकरिता फक्त डिग्री असेल तरीसुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता कोणत्याही फील्डमध्ये. ओके, BA, BCom, BSc, इंजिनिअरिंग केलेली असेल, BBA केलेलं असेल, BTech केलेलं असेल, काही फरक पडत नाही, तुम्ही फॉर्म भरू शकता इतर विषयांसाठी. फक्त दोन पोस्टसाठी यांनी वेगळं सांगितलेलं आहे. इतर पोस्टसाठी कोणतीही डिग्री असेल तरीसुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता. ओके, आता समोर बघा. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, अप्लिकेशन फीस 100 रुपये अप्लिकेशन फीस राहणार आहे. यामध्ये महिलांना, SC कॅटेगरी, ST कॅटेगरी आणि PWBD, एक्स सर्व्हिसमॅन, हे जे विद्यार्थी आहेत यांना कुठल्याही प्रकारे फीस भरायची नाही. ओके, म्हणजे फीस कुणाला भरायची आहे, तर OBC, ओपन कॅटेगरी, ओके, EWS जे बॉईज आहेत, ओके, बॉईज म्हणजे मेल कॅन्डिडेट, फक्त यांना 100 रुपये फीस भरायची आहे. कुठल्याही फिमेलला, कोणत्याही कॅटेगरीची फिमेल असेल त्यांना फीस भरायची नाही. SC ST कॅटेगरीचे मुलं मुली दोघांनाही फीस भरायची नाही. दिव्यांग विद्यार्थ्यांना फीस भरायची नाही आणि एक सर्व्हिसमॅन विद्यार्थ्यांना फीस भरायची नाही आहे. ठीक आहे, मला असं वाटतं की तुम्हाला हे समजलेलं असेल. एक्झामिनेशन सेंटरसुद्धा तुम्ही बघून घ्या. हे बघा, एक्झामिनेशन सेंटर मी तुम्हाला आपल्या राज्यामध्ये दाखवून देतो. हे बघा, 9व्या नंबरचा पॉईंट वेस्टर्न रिजनमध्ये आपण येत असतो, म्हणजेच महाराष्ट्र जे आहे वेस्टर्न रिजनमध्ये येत असतो. यामध्ये बघा अमरावती एक आहे, इथे बघा अमरावती सेंटर नंबर 7201, छत्रपती संभाजीनगर आहे सेंटर नंबर 7202, जळगाव आहे, त्यानंतर कोल्हापूर आहे, मुंबई आहे, नागपूर आहे, नांदेड आहे, नाशिक आणि पुणे. ओके, एवढे जे आहे आपल्या महाराष्ट्रातील आहे. म्हणजे किती झाले बघा, 1 2 हे बघा 1 2 3 4 5 6 7 8 आणि ऑलमोस्ट बघा 9 मला इथे दिसून राहिलेले आहेत. मोजण्यामध्ये चुकी होऊ शकते म्हणून टेन्शन घेऊ नका. तर एवढे जे आहे सेंटर आहे, तर कोणतेही 3 सेंटर तुम्हाला तिथे टाकायचे असतात. ओके, तर आपल्या महाराष्ट्रातीलच सेंटर तुम्ही टाकायला पाहिजे असं माझे मत आहे. एक्झाम बघा कशा प्रकारे होणार, Tier 1 एक्झाम होणार आणि Tier 2 एक्झाम होणार. ओके, Tier 1 एक्झाम जी आहे ही क्वालिफाईंग नेचरची असते, यामध्ये फक्त विद्यार्थ्यांना क्वालिफाय व्हायचे असते आणि Tier 2 एक्झामिनेशनमध्ये तुमचे मेरिट लागत असते.
म्हणजे टियर 2 एक्झामिनेशन जे होणार आहे, म्हणजे मेन्स जे होणार आहे तुमची, मेन्सच्या मार्कांच्या आधारावर तुम्हाला सिलेक्शन मिळणार आहे. ओके, टियर 1 एक्झामिनेशनचे तुमचे मार्क जे आहे मोजले जाणार नाही मेरिटसाठी, ते फक्त टियर 2 साठी क्वालिफाय करण्याकरिता टियर 1 आहे. ओके, आणि त्यानंतर टियर 2 पास झाल्यानंतर एकतर बघा तुमचे सिलेक्शन होणार आणि तुमचे जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे ते होणार, किंवा काही विद्यार्थ्यांचे बघा फिजिकल टेस्टसुद्धा होणार आहे. ओके, काही पदे यामध्ये अशी आहेत ज्यासाठी तुम्हाला जे आहे फिजिकल टेस्ट द्यावी लागणार आहे आणि ती टेस्टसुद्धा तुम्हाला पास करावी लागणार आहे. त्यामध्ये तुम्हाला धावावंसुद्धा लागणार, वजनसुद्धा उचलावं लागणार. तर हे जे सर्व आहे ते तुम्हाला करावं लागणार आहे. ठीक आहे, आता समोर बघा पेपर. बघा तुमच्या पेपर कशा प्रकारे होणार आहे. तुम्हाला 4 विषय राहणार आहेत. पहिला विषय म्हणजे जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग, म्हणजेच रिझनिंग. ओके, रिझनिंग आहे. सेकंड आहे जीके. थर्ड आहे क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, म्हणजेच मॅथ आहे हा. ओके, मॅथमॅटिक्स विषय आहे. आणि चौथा आहे इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन तुम्हाला राहणार आहे. यामध्ये बघा प्रत्येक विषयावर 25 प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आणि प्रत्येक विषयावर 50 गुण तुम्हाला राहणार आहेत. म्हणजे 100 प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत आणि टोटल जे गुण आहेत ते 200 गुणांचे तुमचं जे आहे तुमचा पेपर राहणार आहे. मेरिटसुद्धा जे कट ऑफ आहे, कट ऑफसुद्धा तुमच्या 200 मार्कांपैकीच लागत असतो. पेपर तुम्हाला 1 तासामध्ये सॉल्व करायचे आहे. 1 तास तुम्हाला वेळ मिळणार आहे. जे PWBD कॅन्डिडेट्स आहेत त्यांना 1 तास 20 मिनिटे जे आहे वेळ मिळत असतो. यामध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे 0.5 मार्क. ओके, प्रश्न बरोबर आला तर तुम्हाला 2 मार्क मिळतील आणि जर तुमचा प्रश्न चुकला तर तुमचा हाफ मार्क म्हणजेच अर्धा मार्क तुमच्या कटणार आहे. ठीक आहे, आता समोर बघा पेपर तुमच्या 2 भाषांमध्ये होणार. इंग्लिश आणि हिंदी भाषेमध्ये तुमचा पेपर होणार आहे. रिजनल लँग्वेजमध्ये हा पेपर होत नसतो. ठीक आहे, ज्याप्रमाणे रेल्वेचा पेपर रिजनल लँग्वेजमध्ये सुद्धा होत असतो त्याप्रमाणे SSCचा पेपर रिजनल लँग्वेजमध्ये होणार नाही. इंग्लिश किंवा हिंदी लँग्वेजमध्ये तुमचा पेपर होणार आहे. ठीक आहे, आता हे बघा 0.50 मार्क तुमचे कटणार आहे. ओके, आता टियर 2 एक्झामचे मी तुम्हाला आता सांगणार नाही, थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे, खूप जास्त वेळ याला बघा लागून जाणार. ओके, 15-20 मिनटं आपले जाणार. म्हणून मेन्सचे मी तुम्हाला प्रिलिमचा निकाल लागल्यानंतर सांगणार. ओके, आता समोर बघा हे बघा विद्यार्थी मित्रांनो सिलेबस. हे जे सिलेबस आहे याची मी तुम्हाला बघा फोटो काढून मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकणार आहे. ओके, टेलिग्राम आणि व्हॉट्सॲप चॅनलवर याची फोटो काढून मी टाकणार आहे. तर तिथून तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि सिलेबस बघून घ्या. आणि आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे, टेलिग्राम चॅनलची लिंक, ओके, टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या बघा लिंक्सवर क्लिक करून तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करून टाका. तुम्हाला खूप जास्त फायदा होणार आहे. ओके, जर तुम्ही आपलं टेलिग्राम आणि व्हॉट्सॲप चॅनल जॉईन केलं तर तुम्हाला खूप जास्त फायदा होत असतो. खूप जास्त मटेरियल, नोटिफिकेशन्स, ॲडव्हर्टाइजमेंट, अपडेट तुम्हाला तिथे रेग्युलरली डेली बेसिसवर तुम्हाला तिथे मिळत असतात. ठीक आहे, आता बघा विद्यार्थी मित्रांनो फिजिकल टेस्ट कोणत्या कोणत्या पदासाठी होणार आहे ते सुद्धा बघून घ्या. बघा सेंट्रल एक्साइज, 1 मिनिट, हे बघा सेंट्रल एक्साइज एक्झामिनर, प्रिव्हेंटिव्ह ऑफिसर, इन्स्पेक्टर अँड सब इन्स्पेक्टर इन सेंट्रल ब्युरो ऑफ नार्कोटिक्स, ओके, CBN. तर यांच्यासाठी बघा फिजिकल टेस्टसुद्धा होत असते. आता फिजिकल स्टँडर्डसुद्धा तुम्ही स्वतः बघून घेऊ शकता. ओके, हे काही मी तुम्हाला सांगत नाही. महिला आणि पुरुषांसाठी वेगवेगळं असते. ओके, हे बघा वॉकिंगसुद्धा आहे. ओके, सायकलिंगसुद्धा तुम्हाला इथे करून दाखवावी लागते. सायकल ते स्वतः देत असतात. ओके, तुम्हाला सायकल घेऊन जाण्याची काही गरज नसते आणि हे तुम्हाला पास करायचे असते. ठीक आहे, हे तुम्ही स्वतः बघून घ्या. नोटिफिकेशन तुम्ही डाउनलोड करून टाका विद्यार्थी मित्रांनो. ओके, ही संपूर्ण जे नोटिफिकेशन आहे याची लिंक दिलेली आहे मी. ओके, ड्राईव्हवर टाकलेलं आहे. ड्राईव्हची लिंक मी तुम्हाला दिलेली आहे. ओके, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा आणि तिथे तुम्हाला याची लिंक मिळणार. ती लिंक तुम्ही क्लिक करा आणि तिथून हे डाउनलोड करून घ्या. ओके, आपल्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा मी टाकलेलं आहे. ओके, 3-4 दिवसा पहिले टाकलं होतं तर ते तुम्हाला बघा शोधायला प्रॉब्लेम होईल म्हणून मी तुम्हाला डायरेक्ट गुगल ड्राईव्हची लिंक मी तुम्हाला देऊन देतो. तिथून तुम्ही हे डाउनलोड करून टाका. ओके, तर आता बघा ॲडव्हर्टाइजमेंट संपलेली आहे. इथे सुद्धा दिलेलं आहे बघा काही फिजिकल एफिशियन्सी टेस्ट फॉर ग्रुप C पोस्ट. तर हे सुद्धा तुम्ही स्वतः बघून घ्या. इथे बघा यांनी सर्व दिलेलं आहे की किती मिनटामध्ये किती तुम्हाला क्रॉस करायचे आहे. ओके, हे सर्व यांनी इथे दिलेलं आहे. ओके, मला असं वाटतं की मी संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेली आहे.
ज्या जागा आहेत कॅटेगरी वाईज ज्या जागा आहेत त्या वेगवेगळ्या पोस्टसाठी वेगवेगळ्या रिजनसाठी वेगवेगळ्या असतात. तर त्याची जी PDF आहे ऑलरेडी टाकलेली आहे मी टेलिग्रामवर. इथे यांनी ते दिलेलं नाही म्हणून इथे मी तुम्हाला दाखवलेलं नाही. टोटल जागा मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत ऑलमोस्ट 14,500 ऑलमोस्ट 15,000च्या जवळपास जागा आहेत. ओके, तर तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील काही शंका असतील तर तुम्ही त्या मला कमेंट सेक्शनमध्ये विचारा. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे आणि शंकेचे उत्तर मी तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये देणार आहे. टेलिग्राम चॅनल व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा. आता आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा. या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून टाका. धन्यवाद.